सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी, यंत्रमाग आणि बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। विडी व यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापना, बांधकाम कामगारांना मोफत आरोग्य तपासणी व उपचारासाठी शहरात मान्यताप्राप्त मल्टी स्पेशालिटी रुग्णालय या संख्येत वाढ या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणे अत्यावश्यक असून त्या अनुषंगाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती कामगारांच्या वतीनं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना मुंबई मंत्रालय येथे केली। मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी या शिष्टमंडळात ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल बासम, कॉम्रेड किशोर मेहता, कॉम्रेड सनी शेट्टी आदींची उपस्थिती होती। यावेळी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून सविस्तर चर्चा केली। सोलापूरमधील बीडी कामगारांना सुधारित किमान वेतन, कारखान्यात रोख मजुरी, पेन्शन व यंत्रमाग कामगारांचे सुधारित किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, पीस रेट व मजुरी, यंत्रमाग कामगारांचे कल्याणकारी मंडळाची स्थापना, महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांची मोफत तपासणी व उपचार आरोग्य योजनांतर्गत सोलापूर शहरात मान्यताप्राप्त मल्टी स्पेशालिटी रुग्णालय संख्येत वाढ करण्यात यावे। या सर्व मागण्यांवर संबंधित खाते निहाय प्रमुखांची व अधिकारी आणि कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले।